या सगळ्यांची अडचण जी आहे ती अडचण माझ्या अंदाजाने मुस्लिम समाजाचे असणाऱ्या इंटेलेक्च्युअल फोरमनी सुद्धा मांडलेली आहे की आपण सेक्युलर मतावरती लढणार, सेक्युलर मतावरती आपण जिंकून येणार आणि सेक्युलर मतावरती जिंकून आल्यानंतर आपण सेक्युलर राहणार का हा तिथला असणारा सवाल आहे. आणि आपण सेक्युलर मतावरती निवडून आल्यानंतर सेक्युलर राहायचं असेल तर आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर नरेंद्र मोदी बरोबर निवडून आलेल्या कालावधीमध्ये समझोता करणार नाही, जाणार नाही. ही अट आपण पण त्या ठिकाणी घातली, नवीन आहे असं मी म्हणत नाही. की आम्ही बीजेपी बरोबर नरेंद्र मोदी बरोबर निवडून आल्यानंतर जाणार नाही, 5 वर्षांनी समझोता करणार नाही, याचं मतदाराला आपण असं आश्वासन दिलं पाहिजे. आणि प्रत्येक पक्षाने लिहून त्या ठिकाणी दिलं पाहिजे मतदाराला की आम्ही जाणार नाही. त्यांच्या लक्षात आलं की ह्या अट मान्य झाली तर आपल्यावरती कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून यांनाच बाहेर घालवून त्यांनी आम्हाला बाहेर घालवलं, फार चांगलं केलं, मी त्यांचं स्वागत करतोय. परंतु आजच्या कालावधीमध्ये आपण असणारा 1 कोटीपर्यंत असणारा मतदान घेऊ अशी असणारी परिस्थिती आलेली आहे. कमीत कमी 3 आमदार 3 खासदार आपण निवडून आणू याची असणारी गॅरंटी आहे मला. ती गॅरंटी आहे. ते चांगल्यात वाईट म्हणतात ना, तसं झालं असं मी त्या ठिकाणी मानतो. पण इथे असणारं जे आहे की सेक्युलर मतावरती असणारं राजकारण करायचं, त्यांची मतं घ्यायची आणि भारतीय जनता पक्षाबरोबर बसायचं, हा जो दुगलपणा आहे तो दुगलपणा होऊ नये म्हणून आपण असणारा ती अट घातली. ती अट आजही मान्य केलेली नाही आणि देऊन देत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून ही सगळ्यात मोठी अट कोणाची असेल तर इथल्या मुस्लिम समाजाची आपण असणारं लक्षात घ्या. इथल्या असणाऱ्या मुसलमानांना आवाहन करणार आहे की प्रचार चाललेला आहे. काय प्रचार चाललेला आहे? बीजेपीला आपल्याला असणारा हरवायचं आहे, हरवलं पाहिजे ना. कोण नको म्हणतोय? 544 जागा आहेत का? 1 नॉमिनेटेड जागा आहे त्याच्यामध्ये. 544 जागेमध्ये 1 जागा नॉमिनेट असते, उरलेल्या हरवण्यासाठी आहेत ना. या 4 जागा आहेत. मुंबईतल्या असणाऱ्या 4 जागा आहेत की त्या इथल्या असणाऱ्या मुस्लिम समाजाचा आणि असणारा एक बौद्ध समाजाचा उमेदवार आहे. उरलेल्या ह्याच्यावरती हरवा. या ठिकाणी जे आहे ते मुस्लिम मतदाराने स्वतःला मतदान दिलं पाहिजे आणि ते दिलं तरच त्याला असणारा त्याची जी तक्रार आहे की आम्हाला असणारा उमेदवारी देत नाही, ती तक्रार कुठेतरी बाहेर जायला अशी असणारी परिस्थिती आहे. तुम्ही याच 4 मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाला हरवलं पाहिजे. भारतीय जनता पक्षाला हरवलं पाहिजे. हा तुंतुना कशासाठी लावताय? उरलेल्या मतदारसंघामध्ये का तुंतुना लावत नाही? मी असणारा कुठे कुठे असणारा या सगळ्यांचे महाराष्ट्रामध्ये जे इलेक्शन झालं, त्या झालेल्या इलेक्शन मध्ये कुठल्या कुठल्या मतदारसंघामध्ये यांनी मॅच फिक्सिंग केली हे मी सांगू शकतो. रावेर मतदारसंघ आहे, मागितला कोणासाठी उमेदवार कोणाला उभा केला. कल्याण मतदारसंघ एकनाथ शिंदे बरोबर मॅच फिक्सिंग झालेली सरळ सरळ असताना त्या ठिकाणी सेनेची दिसते. बीड मध्ये सुद्धा तीच परिस्थिती त्या ठिकाणी दिसते. अनेक मतदारसंघ आहेत की ज्या अनेक मतदारसंघामध्ये मिलीजुली ज्याला आपण म्हणतो अशी असणारी परिस्थिती आहे.
आणि उरलेल्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असेल किंवा काँग्रेसचा उमेदवार असेल किंवा एनसीपीचा उमेदवार असेल किंवा असणारा उभाटा सेनेचा उमेदवार असेल, हा कुटुंबातला हे आपण असताना लक्षात घ्या. काका असेल तर मामा आहे, चुलता असेल तर काका आहे, अशी असणारी उमेदवारी घरामध्येच त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि म्हणून आम्ही म्हटलं होतं की आम्ही इथे तुमच्या बरोबर आल्यानंतर घराणेशाहीला पाठिंबा देणार नाही आणि तुम्हालाही त्या ठिकाणी आम्ही देऊ देणार नाही. आज असणारी तीच परिस्थिती आपल्याला दिसते. महाराष्ट्रामध्ये तीच परिस्थिती आहे. ही मोडून काढल्याशिवाय विकास होणार नाही, हे लक्षात घ्या. धारावीचा असणारा विकास असेल किंवा मुंबईच्या झोपडपट्ट्यांमधला विकास असेल, यांचं धोरण आणि ब्रिटिशांचं धोरण एकच आहे. ब्रिटिशांना कामगार पाहिजे होता, तो मुंबईत आला पाहिजे म्हणून बिल्डिंगी जाळी बांधल्या. यांना पैसे कमवायचे, जमिनी पाहिजे म्हणून एसआरए काढली आणि असणारा 300-350 स्क्वेअर फूट द्यायला त्या ठिकाणी लागले. अबुल हसन आणि संतोष यांना तुम्ही असणारा जर निवडून दिलं तर मी निश्चितपणे आपल्याला असणारा सांगतो की आमचा जो नियम आहे, एका कुटुंबाला कमीत कमी 500 स्क्वेअर फुटाची जागा लागते, तो नियम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. राहणार नाही हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणून विकास, मोदी नुसतं नाव वापरतो, पण कोणाचा विकास केला हे सांगा. कोणाचा विकास केला? त्यांनी असताना या ठिकाणच्या गुजराती माणसाचाच विकास केला, इतर कोणाचा विकास केलेला नाही. आज मुंबईमध्ये सुद्धा एक चर्चा सुरुवात झाली आहे कॉर्पोरेशनच्या निमित्ताने की गुजराती विरुद्ध मराठी असं असताना चर्चा सुरुवात झाली आहे. माझं इथला असणाऱ्या सेनेवाल्यांना आव्हान आहे की तुम्ही कॉर्पोरेशनचे मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट किती महाराष्ट्रातल्या माणसाला दिले, म्हणजे मराठी माणसाला दिले, याची नावं तुम्ही असताना जाहीर करा. नावं जाहीर करा. हा वाद मी गेले 15 वर्ष बघतोय. कॉर्पोरेशनचे इलेक्शन आल्या, विधानसभेचे इलेक्शन आल्या, लोकसभेचे इलेक्शन आला की मराठी गुजराती असताना वाद त्या ठिकाणी काढला जातो, बसवल्या जातात. पुन्हा त्याच्यातली असणारी परिस्थिती आहे. या मुंबईमध्ये मराठी माणसाचा टक्का हा फक्त 33% झालेला आहे आणि त्या 33%पैकी 12.5% हा असणारा मागासवर्गीयांचा टक्का, हे आपण असताना लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून मित्रो, इथे एक भाषा सुरुवात झाली की मोदीला हरवायचं असेल तर इतर कोणी लढू नये. मी असं म्हणतो, मोदीला हरवायचं असेल तर आमच्याशिवाय कोणी हरवू शकत नाही, हे असं लक्षात घ्या. एकतर मोदीवरती आणि बीजेपीवरती टीका करण्याची हिंमत अजिबात नाहीये. मी अजेंडा यांना असणाऱ्या बैठकीमध्ये बसल्यानंतर दिला. अजेंडा काय दिला? जिथला असणारा 17 लाख कुटुंब जी आहेत त्यांनी भारताचं नागरिकत्व सोडले आणि परदेशी निघून गेले. 2014 पासून ते राज्यसभेमध्ये उत्तर येईपर्यंत माझा आकडा हा नाहीये. 17 लाखाचा हा जो आकडा, हा माझा आकडा नाहीये. हा असणारा राज्यसभेमध्ये सरकारने दिलेला असणारा आकडा आहे. मी असणारा जे खासदार होते, सेनेचे असणारे खासदार होते, मी असणारा विचारतो की आपण असणारा सभागृहामध्ये ते का सोडून गेले याचा आपण ते विचारलं का? 17 लाख नुसतं देश सोडून जात नाही तर नागरिकत्व सोडून जातात, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि नागरिकत्व का सोडतात? तर सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला, इलेक्ट्रोल बॉन्डच्या संदर्भातला निर्णय दिला की त्याच्यामध्ये असणारा वसुलीचा भाग जो झाला, या 17 लाख कुटुंबांकडून तुम्ही वसुली करत होतात का, याचा हा प्रश्न तुम्ही या सरकारला का विचारला नाही? हा माझा असणारा सेनेला सवाल, हा माझा सवाल आहे. मी त्याही बैठकीमध्ये म्हणालो की अजेंडा घ्यायचा असेल तर हा अजेंडा घ्या. आपण असणारा बीजेपीला
असं विचारू किंवा 17 लाख कुटुंब गेले, का गेले याचं उत्तर द्या. तुम्ही हिंदू राष्ट्र करायला निघालेला आहात आणि इथे असताना हिंदू राष्ट्र करत असताना तुमच्या कारवाया या मुसलमानाच्या विरोधात नाही, तुमच्या कारवाया या ख्रिश्चनांच्या विरोधात नाही, तर या तुमच्या कारवाया ज्या आहेत त्या हिंदूंच्या विरोधात आहे. आणि हे सगळे 17 लाख हिंदू होते की प्रत्येकाची संपत्ती कमीत कमी 50 कोटीची होती, अशी परिस्थिती आहे. सरकार म्हणते, मी म्हणत नाहीये. तुम्ही मोदीच्या विरोधात आहात ना, भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहात ना, मग पब्लिकली का विचारत नाही? पब्लिकली का विचारत नाही की 17 लाख का गेले? आणि मी आज असताना विचारतो या ठिकाणी किंवा तुमचं न विचारण्याचं कारण काय? भीती आहे का? भीती असेल तर सांगा की भीती आहे म्हणून. माझं आव्हान आपल्या सगळ्यांना या ठिकाणी राहणार आहे, माझं आव्हान आपल्या सगळ्यांना या ठिकाणी राहणार आहे की हे सरकार चोरांचं सरकार आहे, त्याच्या पलीकडे दुसरं वर्तन आपल्याला या ठिकाणी करता येणार नाही. हे चोरांचं सरकार आहे, हे माणसाला मारणारं सरकार आहे. सायरन नावाची असणारी गुजरातमध्ये कंपनी आहे. ही कंपनी जी आहे रेमडेसिवीर करते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जी आहे, जागतिक हेल्थ ऑर्गनायझेशन जी आहे, त्यांनी असणारा रेमडेसिवीर वरती बंदी घातली, पण भारतामध्ये बंदी आली नाही. मोदींनी ती बंदी घातली नाही, बीजेपीने बंदी घातली नाही. का घातली नाही? तर त्यांनी असणारा 18 कोटीचे असणारे बॉन्ड विकत घेतले आणि भारतीय जनता पक्षाला देऊन दिले. भारतीय जनता पक्षाला दिले. पण ते औषध बॅन का करण्यात आलं कोविडमध्ये? कारण त्याचे साईड इफेक्ट फार मोठ्या प्रमाणात आहेत आणि आता ते साईड इफेक्ट होताना दिसतात. 18 कोटी दिले आणि रेमडेसिवीर जे आहे भारतामध्ये विकले गेलं आणि ब्लॅक मार्केटमध्ये विकले गेलं, अशी परिस्थिती आहे. मित्रो, सोनिया गांधींनी 2012 मध्ये मोदीला असणारा मौत का सौदागर म्हणून त्या ठिकाणी म्हटलं. मला आता वाटलं की हा पुरावा आल्यानंतर काँग्रेसवाले कोणती तरी किंवा आम्ही मोदींना असणारा जुमला दिला होता की हा मौत का सौदागर आहे, आता हा पुरावा घ्या की रेमडेसिवीर बॅन करण्यात आलं, पण भारतामध्ये 18 कोटी डोनेशन भारतीय जनता पक्षाला मिळालं म्हणून त्याची असणारी सुरुवात झाली. जे पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेचं कार्यालय राहिलं नाही, तर पंतप्रधानाचं कार्यालय हे असणारं वसुलीदाराचं कार्यालय झाले, अशी असणारी परिस्थिती आहे. वसुलीदाराचं कार्यालय झालेलं आहे. मित्रो, मानवतेचं कार्यालय वसुलीदाराचं कार्यालय झालेलं आपल्याला मान्य आहे का? ज्याला मान्य असेल त्यांनी बीजेपीला मतदान करावं, ज्याला मान्य नसेल त्यांनी आम्हाला मतदान करावं, हे आव्हान मी या ठिकाणी करतोय. आजची परिस्थिती बदलली आहे. रेल्वे सरकारच्या मालकीची आहे का आज? मी असणाऱ्या सेनेला विचारतो की तुम्हाला असं वाटतं का की रेल्वे ही सरकारच्या मालकीची असली पाहिजे? जर वाटत असेल तर मग रेल्वे 70% प्रायव्हेटायझेशन झाली, याचा तुम्ही एकतरी प्रश्न विचारलात का लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये? आणि विचारला नसेल तर का विचारला नाही याचा खुलासा करा. रेल्वे 70% खाजगी झालेली आहे, 30% फक्त असणारा शासनाची राहिलेली आहे. तीच अवस्था पुढच्या 5 वर्षामध्ये बँकांची होणार. तीच 5 वर्षामध्ये असणारा इथल्या नवरत्न कंपन्या ज्या आहेत त्यांची असणार होणार आहे. आणि का होणार आहे? तर सरकार चालवायला या शासनाकडे पैसा नाही. गेला कुठे? गेला कुठे हा असणारा प्रश्न आहे. 2014ला नरेंद्र मोदी ज्यावेळेस पंतप्रधान झाले त्यावेळेस या देशावरती 100 रुपयातलं 26 रुपयाचं कर्ज होतं.
26 रुपयाचं कर्ज होतं. आज इलेक्शन आहे, मोदी निवडून येतील की नाही येतील माहित नाही, बीजेपी सत्तेवरती येईल की नाही येईल माहित नाही, पण त्यांनी असणारं कर्ज 100 रुपयातलं कर्ज 84 रुपये त्या ठिकाणी केलेलं आहे. 84 रुपये केलेला आहे. आणि 2026 मध्ये जागतिक बँक असं म्हणतंय की हे असणारं कर्ज 96 रुपयावरती त्या ठिकाणी जाणार आहे. म्हणजे देश चालवायला फक्त 4 रुपये राहतील अशी असणारी परिस्थिती आहे. ही जी रेल्वे विकली किंवा आता असणारा मोदी म्हणतात आहेत की मी ऑइल कंपन्या विकणार आहे, इथल्या असणाऱ्या लोखंडाच्या कंपन्या आहेत त्या मी विकणार आहेत. याचं कारण का? याचं कारण 4 रुपयामध्ये असणारा देश चालवू शकत नाही. घरातलंच उदाहरण आपण घेतलं, एखाद्याचा 20,000चा पगार असेल, त्यांनी लोन काढलं, 12,000 रुपयाचा 12,000चा हप्ता झाला, फेडला नाही, तो 16,000 झाला, उरले त्याच्याकडे 4,000. 4,000मध्ये तो घर चालवू शकतो का? चालू शकत नाही. जी घराची अवस्था तीच देशाची अवस्था. जी घराची अवस्था तीच देशाची असणारी अवस्था. तर 4,000मध्ये घर चालू शकत नाही तर 4 रुपयामध्ये असणारं घर देश कसा चालणार अशी परिस्थिती आहे. आणि मग देश चालवायचा असेल तर मग माझ्या भाषेमध्ये आणि माझ्या उदाहरणामध्ये दारुड्याची असणारी उपमा मी असणारा देत असतो. दारुड्या एकदा असणारा बेरोजगार झाला, दारुडे एकदा असणारा बेरोजगार झाला की नशेसाठी तो काय करतो? घरातलं सामान विकतोय. मोदीने ह्या देश चालवण्यासाठी रेल्वे विकली की नाही एवढं मला सांगा. मग मी इथल्या असणाऱ्या राष्ट्रवादीला विचारतो, शिवसेनेला विचारतो, अरे बाबा तुम्ही काय हा प्रश्न उचलला नाही? तुम्ही आज पब्लिकली इलेक्शन आहे, ते इलेक्शन मध्ये सुद्धा मांडायला तयार नाहीयेत. तुम्ही भीताय अशी असणारी परिस्थिती आहे. तुम्ही का भीताय? फार फार तर जेलमध्ये टाकेल, 4 महिने जाऊन राहू जेलमध्ये, सुखाने जगता येईल. पण जेल म्हटलं की त्या असणाऱ्या भीती वाटते अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून मित्रो की आज ही लढाई एक मोठी लढाई आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. मी मुसलमानांना असणारा आगा करणार आहे. मी मुसलमानांना आगा करणार आहे. या देशाचे अर्थमंत्री कोण? या देशाचे अर्थमंत्री कोण? निर्मला सीतारामन यांचे असणारे यजमान जे आहे त्यांचं नाव परकला प्रभाकरन हे त्यांचं नाव आहे. 15-16 दिवसापूर्वी त्यांनी असणारे एक मुलाखत दिली. त्यांनी एक मुलाखत दिली. अनेक प्रश्नावरती त्यांनी असणारं बोललं, पण मुसलमानाच्या संदर्भातला असणारा ही मुलाखत फार महत्वाची आहे. त्यांनी असं म्हटलंय की 2024 ते 2029 या कालावधीमध्ये नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर स्वतःला हुकुमशाह केल्याशिवाय राहणार नाही. आणि स्वतःची असणारी हुकुमशाह टिकवण्यासाठी जे गोध्रामध्ये झालं आणि जे मणिपूरमध्ये झालं ते भारताच्या गल्ली गल्लीमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात घ्या. काय का हुकुमशाहला स्वतःची खुर्ची वाचवायची आहे. आणि हुकुमशाहला स्वतःची खुर्ची वाचवायची असेल तर समाज अशांततेमध्ये त्या ठिकाणी ठेवला पाहिजे. आणि अशांततेमध्ये ठेवायचा असेल तर दंगलीशिवाय दुसरा मार्ग नाही हा असणारा लक्षात घ्या. आणि त्या दंगलीचं टार्गेट कोण होणार आहे तर इथला मुसलमान आणि ख्रिश्चन हा टार्गेट पहिल्यांदा झाल्याशिवाय राहणार नाही. हे मी बोलत नाहीये. या देशाच्या अर्थमंत्री ज्या आहेत निर्मला सीतारामन त्यांचे असणारे पती परकला प्रभाकरन यांची मुलाखत YouTube वरती आहे, ती आपण ऐका अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून काँग्रेसची एक ऍडव्हर्टाइजमेंट आहे.
काय ऍडव्हर्टाइजमेंट आहे बीजेपी मोदीच्या संदर्भात की इथला असणारा करप्ट माणूस मोदीकडे गेला की त्या वॉशिंग मशीन मध्ये टाकल्यानंतर तो असणारा धुत्या तांदळासारखा होतो, अशी असणारी ती ऍडव्हर्टाइजमेंट आहे. मी इथल्या मुसलमानांना विचारतोय काँग्रेसकडे अजून एक मशीन आहे का की जे धर्मवादी होते ते धर्माचीच राजकारण त्या ठिकाणी करत होते. काँग्रेसने अशी काय मशीन काढलेली आहे का की त्यांचं असणारं ब्रेन वॉशिंग होतं, ते धर्मवादी न राहता ते सेक्युलरवादी होतात, अशी वॉशिंग मशीन काढलेली असेल तर सांगा, इथल्या सगळ्या धर्मवाद्यांना त्या वॉशिंग मशीन मध्ये टाकू आणि सेक्युलर करू, अशी असणारी परिस्थिती आहे. मित्रो, जी माणसं राजकीय दृष्टिकोनातून कमिट करत नाहीत, शाश्वत करत नाहीत, मग ती कुठलीही संघटना असो, की आम्ही असणारा भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार, सेक्युलर म्हणता म्हणता असणारा कलर कधी बदलतो हाच पता लागत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून मी इथल्या असणाऱ्या मुसलमानांना आगाह करतोय की या ठिकाणी फसू नका. दंगलीच्या वेळेस वाचवायला दुसरं कुणीच येत नाही वंचित बहुजन आघाडी शिवाय. मग तो हिजाबचा प्रश्न असेल, तो औरंगजेबचा प्रश्न असेल, किंवा इथला असणारा अल्लाच्या संदर्भातला प्रश्न असेल, किंवा दंगलीच्या संदर्भातला प्रश्न असेल, उरलेले सगळे मुख गिळून भूमिका घेतात, अशी असणारी परिस्थिती आहे. माझं आव्हान आपल्याला राहणार आहे की ज्यांना आपण मतदान करणार आहात त्यांना पहिल्यांदा विचारा, तुम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार की न जाणार. लेखी लिहून घ्या. मग तो उभाटा सेनेमधला असेल किंवा काँग्रेसमधला असेल किंवा वंचित मधला असेल, त्याच्याकडून लिहून घ्या की आम्ही असणारा बीजेपी बरोबर जाणार नाही, तरच त्याला असणारा मतदान देण्याचा विचार करा, अन्यथा विचार करू नका, अशी असणारी परिस्थिती आहे. मी शेवटी या ठिकाणी थांबतो की मुसलमान समाज हा असणारा नेहमी आम्हाला उमेदवारी कोणी देत नाही, ही कुरकुर आहे, रास्त आहे, असं मी त्या ठिकाणी मानतो. आज या ठिकाणी अबुल हसन हे असणारे उमेदवार आहेत आणि त्या बाजूच्या मतदारसंघामध्ये असणारे संतोष आमुलगे उमेदवार आहेत. उमेदवारी मिळाली, वंचितने उमेदवारी दिली. हा उमेदवार मुस्लिम समाज स्वीकारणार की न स्वीकारणार हा त्याच्यातला प्रश्न आहे. तुम्ही स्वीकारलात तर उरलेल्या पक्षांना बदलावं लागेल आणि मुस्लिम समाजाला उमेदवारी द्यावी लागेल, हे लक्षात घ्या. तुम्ही अबुल हसन आणि संतोष आमुलगे या दोघांना स्वीकारलं नाही तर तुम्ही लायसन्स देतायत उरलेल्या सगळ्या पक्षांना की तुम्ही आम्हाला वगळा, आम्ही तुमच्या बरोबर आलो काही नाही आलो काही तरी फरक पडणार नाही. मी फक्त म्हटल्याप्रमाणे 4 मतदारसंघ आहेत. मुस्लिम समाजाने हे लक्षात घ्यावं की 4 मतदारसंघामध्ये मायनॉरिटीचे उमेदवार आहेत, तेव्हा या 4 मतदारसंघ वगळून उरलेल्या ठिकाणी बीजेपीला झोपवण्याचा कामकाज आपण असणारा करू. पण या 4 मतदारसंघामध्ये अल्पसंख्याकांचे मुसलमानांचे उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न कराल, ही अपेक्षा बाळगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद.